आपल्याला कुणीच वेगळं करू शकत नाही. इतरांनी कितीही प्रयत्न केले तरी. भैरवी, मुलांना घेऊन आज जा. अशोक काका तुम्ही ते पैसे कुठे आहेत आणि तुषारला ते तू कधी परत करणार आहेस? मी तुला विचारतोय अनीश, ते पैसे तुषारला तू कधी परत करणार आहेस? देईन कधी? उद्या जेव्हा मिळतील तेव्हा. तेव्हा तुषार, माझी तुला विनंती आहे, मला काही तासांची मुदत दे. याने जर तुझे पैसे परत केले नाहीत ना, तर मी पैसे परत करीन तुझे, काहीही करून. मला पिल्लू, आता रडू नकोस. सगळं ओके. आता आजोबा आलेत ना, मग ते सगळं नीट करतील. ओके, चला. हे बापरे, किती वाजलेत बघा. उद्या शाळेत जायचंय तुम्हाला. अजून जेवणं बाकी आहेत आपली. चला ईशान, काय खायचं तुला? पिझ्झा मागवू? नाही नको. काय झालं बाळा? मग तुझा फेवरेट पास्ता हवाय का तुला? नाही भाऊ, आजोबांनी पण काही नाही खाल्लं. हो माऊ, मी आजोबांना दूध देऊन येते, नाहीतर त्यांना झोप नाही लागणार. नको पिल्लू, मी आहे ना, मी करेन सगळं. ओके, डोंट वरी. आजीचा फोन. आई का आत्ता फोन करते? फोन का उचलत नाही ही मुलगी? कट करतीये. अगं कामात असेल ती. कसली कामात असेल? थांबा, परत करते. बरं, काही मागवायचं नाही आहे ना, मग मी भात लावते. ओके, बोल आई. हा भैरवी, आता काय चाललंय का तिकडे पुन्हा? काय? पोलीस आले होते म्हणे परत तुमच्या घरी. आता काय घोळ घातलाय त्या अनिशनी? तुला कुठून कळलं आई? अगं, अशा गोष्टी लपून राहतात का? आणि मला का नाही कळवलंस तू? आई, मी गडबडीत होते, त्यातही तुला हे कळवत बसू का आता मी? हे बघ, ते काही नाही, आम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे यायला निघतोय. नाही नाही नाही, आत्ता नको आई, मी सगळं हँडल करेन. ओके? अगं, तू करशील ग हँडल, पण माझी नातवंड आहे तिथे. या लहान वयात त्यांना नाही नाही ते बघावं लागतंय. हे बघ, मी त्यांच्यासाठी तिथे येते. आई प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करते, पाया पडते तुझ्या. आधीच मी स्ट्रेसमध्ये खूप. तू येऊन प्लीज स्ट्रेस वाढवू नकोस आता. मी म्हणाले ना, तू उद्या ये हवं तर, प्लीज. काय म्हणते ती? आत्ता येऊ नको म्हणाली. भाऊजी, पाणी देऊ का? नकोय. मी काय म्हणतो, आम्ही दोघंही देवळात जाऊन येतो. कसं आहे, तुम्हाला जेल नाही ना झाली तर देवासमोर नारळ ठेवून येतो ना बाप्पा. कोणीही कुठेही जाणार नाही. खूप रात्र झाली आता. जिथे कुठे जायचंय उद्या जा. तू म्हणशील तसं. बरं, चल. थांब, मला बोलायचं तुझ्याशी, आणि आता तुलाही बोलावं लागेल. उद्यापर्यंत ते पैसे मिळतील असं समजू का मी? आता फक्त ते पैसे तू चोरलेस एवढंच कळायचं बाकी आहे. काय गरज होती हे सगळं करायची? सांग ना, काय प्रॉब्लेम होता? तुला कोणी कधी म्हणालंय का तू कमी पैसे कमवतोस म्हणून?
का कधी कोणी अपमान केलाय तुझा? सांग ना, मान खाली घालायला लावलीये तुला? काय नक्की काय प्रेशर आहे तुझ्यावर? हा सगळा तुझा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. तुझं मन तुला खातंय आणि या सगळ्याचा त्रास आम्हाला भोगावा लागतोय. कारण तू कसा कधी रिॲक्ट होशील, काय कधी घोळ घालून ठेवशील, याच भीतीखाली जगतोय आम्ही. आणि आता हे सगळं मला अनबेरेबल होतंय अनिश. मी तुला वॉर्न करते अनिश, तुझे हे इश्यूज वेळीच ऍड्रेस कर, नाहीतर आम्ही कोणीही कसलीही मदत करू शकणार नाही. नाईस, व्हेरी नाईस. आम्ही आमचं आत्ता किती सहजपणे तुझ्या बोलण्यातून तू मला एक्सक्लूड केलंयस, कळतंय तुला? हेच मला ना कंटाळा आला याचा. सतत विक्टिम कार्ड प्ले करत राहायचा, सेल्फ पिटी करायची. सगळ्यांनी कसा तुझ्यावर अन्याय केला हे दाखवत असतोस तू कायम. मग नाही केला अन्याय? हा, आत्ता बघितलं ना मी, तुम्ही सगळे एकत्र कसे जवळ आलात. आर यू आउट ऑफ युअर माइंड? जाऊ दे भैरवी, हे सगळं समजण्याची त्याची कुवत नाहीये. उगाच दगडावर डोका पडण्यात काही अर्थ नाहीये. बरोबर आहे, मी दगड. काय म्हणणं तुमचं? तू त्यांना काय उलटून बोलतोयस? ते आत्ता तुझ्यासाठी जेलमध्ये जायला तयार होते, त्यांना का उलटून बोलतोयस तू? तुझ्यामुळे त्यांना काही झालं असतं तर? हे बघ, उगाच माझ्यासाठी कोणी काळजी दाखवायची गरज नाहीये. तुम्ही सगळे ग्रेट आहात. मी मूर्ख, मला काहीच कळत नाही. पण एक कळलंय मला आता, मी एकटा आहे आणि एकटाच राहणार. कोणाची गरज नाहीये मला. राजा काय खायची मामा, मला नाही ना आवडलं, अजिबात आवडलं. विनोदाची शपथ. आता मला सांग का बा, तू कुणासाठी एवढं करतो? बायकोसाठी की नाही, आहे की नाही? बायको मजेत राहावी, पोट्ट्याने बाबा शिकावं, काय म्हातारे बापाला बाबा त्रास नको म्हणून करतो की नाही? नशीब. तुला तरी माझी धडपड कळते. हा राजो, पण बाकीच्या ना काय काय त्याचं सांग मला, काय मी तुले सांगतो का बापानं हे लोक तुले असं सांगतात की काम करू नको, आणि वर तोंड करून काय बोलतात, बाप्पा याले तर काय कामच येत नाही, याले तर काय झेपतच नाही. तुले सांगतो, ही जी शिकली सवरलेली माणसं आणि पैसे कमवणारी माणसं ना अशीच असतात बा. आपल्या सगळे तुझ्या मायासारख्या माणसाला ना असं खड्यासारखं असं उचलतात आणि देतात फेकून. अरे अनिश, अरे अनिश, आता कुठे चाललाय तू? तुला काय करायचं आहे? तू घबरा रे बाबा. अनिश, आता काय आणखी नवीन घोळ करून ठेवू नको रे बाबा. अरे ते गटमाले आणि रेयांश अजून आलेले नाही आहेत पोलीस स्टेशनवरून. त्या आजारी माणसाला ना तुझ्यामुळे खेटे घालावे लागतात. मग बाकी काही नाही, आता निदान स्वतःच्या वडिलांचा तरी विचार कर. तुझ्यामुळे तुझ्या वडिलांची मान खाली गेली आहे आज. या अख्ख्या सोसायटीमध्ये लाज गेली आहे त्यांची. आणि अनिश, या सोसायटीमध्ये ना प्रतिष्ठित माणसं राहतात. तुझ्यामुळे हल्ली खूप त्रास व्हायला लागलाय. अरे सारखे पोलीस येतात या सोसायटीमध्ये, उद्या गुंड मावली येतील. घरची मुलं बाळं विचारतात हे काय चाललंय म्हणून. पूर्वी वाटायचं की माझगावकरच या सोसायटीमध्ये राहायला नाही पाहिजेत, पण आता वाटतंय तुम्ही सगळेच इथून चालते वा. हां, तोरणे, खूप शानपणा करताय तुम्ही. आमचं काय ते आम्ही बघून घेऊ.
येताच आता आमच्या घरात डोकवायची गरज नाहीये, नाहीतर मी काय करशील रे? काय करशील? हे बघ, अनिश, अंगावर हात घाल. अनिश, अनिश, हे, अनिश, हे, अनिश, पण हात घाल. अरे, अनिश, काय करतोय तू? याला घेऊन जाऊ मामा. अरे हा माणूस सारखा जनावर आहे. अंगावर हात उचलतो म्हणजे डायरेक्ट मूर्ख माणूस. त्याने माझ्यावर हात उचलला देसाई, लक्षात ठेवा हे सगळं. नाही नाही, तुम्ही शांत व्हा. आपण याला योग्य वेळी बघून घेऊ. चला चला, मी पण शांत नाही त्याला आता. शांत व्हा, राग धरू नका. चला चला. ए चल ना, चल आपण जेवायला बसूया. चल, मुलांना सगळे बोले, ए मुलांना या रे. हे बघ ना, आपण चांगले पापड कुरड्या वगैरे तळू. हा, बाबा आता खाली अनिश ते तोरणे काकांना पण- त्याच्याबद्दल मला काय सांगू नकोस प्लीज. मी प्लीज म्हणतोय, चल प्लीज. काय आपण त्याला लोकांपासून वाचवू शकतो, पण त्याला स्वतःपासून कसं वाचवणार? आपल्याला खूप इच्छा आहे मदत करावी, पण एखाद्याने जर मदत घ्यायचीच नसेल तर त्याच्या चुका आहेत. त्याच्या चुकामधून तो शिकेल, नाहीतर त्याचा तो, त्याची मर्जी. त्याच्यासाठी जर आपली ताकद आपण फुकट घालवली तर माझ्या मुलांसाठी काय होणार? त्याचं जे झालंय ते माझ्या मुलांचं नाही होऊ द्यायचंय मला. ए ए बाळा, रडू नको ना. ए रडू नको. डोळे पुस, डोळे पुस. हे बघ, ऐक माझं, ऐक. हे बघ, घराची एक भिंत जर खचली